आपण थर्ड युनिट स्टार्ट करत आहे. युनिट नंबर 3, 33 kV सबस्टेशन. ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरला लास्ट युनिट होतं आपलं 11 kV सबस्टेशन, त्याचं लेआउट वगैरे आपण ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे काही इक्विपमेंट्स यूज होतात ते आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. देन आपल्याला स्टडी करायचं आहे 33 kV सबस्टेशन. ठीक आहे. सर्वांनी व्हिजिट केलेलं असेलच 33/11 kV सबस्टेशन. सो बेसिक इंट्रोडक्शन त्याचं. इट इज अ कॅटेगरी ऑफ प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम. जे आपण सिंगल लाईन डायग्राम बघितली होती पॉवर सिस्टमची, त्याच्यामध्ये 4 पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. मग 33 kV सबस्टेशन आहे तुमचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये येतं. ठीक आहे. इट इज अ पार्ट ऑफ प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम. इन दिस सिस्टम युअर वोल्टेज इज हायर ॲज कम्पेअर टू युअर डिस्ट्रीब्युशन लेवल. जर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन पेक्षा प्रायमरीचं डिस्ट्रीब्युशन वोल्टेज जास्त असतं. सेकंड डिस्ट्रीब्युशन नथिंग बट तुम्ही 230 वोल्ट किंवा 440 वोल्टने सेकंड डिस्ट्रीब्युशन असतं. आणि हे तुमचं 11 kV, 33 kV और 66 kV इज द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन वोल्टेज. हे तुमचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन वोल्टेज आहे. सो याला जर क्वेश्चन विचारला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन वोल्टेज किती असतं, तर ऑलरेडी आपण सिंगल लाईन डायग्राम मध्ये बघितलेलं आहे. 230 volt, 440 volt is the secondary distribution voltage, and primary distribution voltage nothing but 11 kV, 33 kV and 66 kV. ठीक आहे. देन याच्यामध्ये नेक्स्ट आहे पाहिलं आपण voltage level. Then due to economic consideration the primary distribution is carried out by 3-phase 3-wire system. जे काही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन जे होतं 3-phase 3-wire सिस्टम ने होतं. म्हणजे बेसिकली तुमचे ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट. ठीक आहे. किंवा जे 33/11 kV असणार आहे तो डेल्टा ट्रान्सफॉर्मर असणार आहे. किंवा ज्या इनपुट येणार आहे ते 3-phase 3-wire इनपुट येणार आहे तुमच्या सेकंड डिस्ट्रीब्युशनला. ठीक आहे. म्हणजे सेकंडरी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन होताना तुमचं 3-phase 3-wire मध्ये होणार आहे. आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे पोल माउंटेड सबस्टेशन पासून आपल्या घरापर्यंत येताना ते तुमचं होणार आहे 3-phase 4-wire मध्ये. ठीक आहे. देन याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सबस्टेशनचं लेआउट ऑलरेडी ईपीटी मध्ये स्टडी केलेलं आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते? हो दिसते सर. ठीक आहे. सो दिस इज युअर सिंगल बसबार सिस्टम विथ सेक्शन. ठीक आहे. हे तुमचे 33 kV सबस्टेशनचं लेआउट आहे. त्याच्यामध्ये सिंगल बसबार सिस्टम म्हणजे ही बसबार यूज केलेली आहे. ठीक आहे. ही एक बसबार आहे बट त्याचे 2 सेक्शन्स तयार केलेले. ठीक आहे. विथ सेक्शनलायझेशन. ठीक आहे. सो याच्यामध्ये इकडनं तुम्ही बघू शकता इनकमिंग लाईन आहे. वन बाय वन आपण स्टडी करूया. ठीक आहे. इनकमिंग लाईन ही तुमची सबस्टेशनला इनकमिंग जो सप्लाय येणार आहे 33 kV. दिस इज युअर इनकमिंग लाईन. ठीक आहे. इनकमिंग लाईनला इथे आपण काय कनेक्ट केलेलं आहे, लाइटनिंग अरेस्टर. हा तुमचा LA आहे. दिस इज युअर लाइटनिंग अरेस्टर. ठीक आहे. दिस युअर LA. लाइटनिंग अरेस्टरचं फंक्शन आपण बघितलेलं आहे. ज्यावेळेस तुमचं सर्जेस येणार आहेत, व्होल्टेज सर्जेस, त्यावेळेस तुमचं सॉरी हा लाइटनिंग अरेस्टर इकडे नाही, इथे आहे. ज्यावेळेस तुमचे व्होल्टेज सर्जेस येणार आहेत. ठीक आहे. लाईट हा तुमचा अर्थिंग स्विच आहे. ठीक आहे. अर्थिंग स्विच. ज्यावेळेस तुमचे लाइटनिंग व्होल्टेज सर्जेस येणार आहेत ड्यू टू लाइटनिंग स्ट्रोक, दॅट व्होल्टेज सर्जेस विल बी ग्राउंडेड विथ द हेल्प ऑफ लाइटनिंग अरेस्टर. तो आपण आउटगोइंग लाईनला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 1 by 1 बघूया. हा तुमचा अर्थिंग स्विच आहे. देन PT इन ऑर्डर टू मेजर हाय व्होल्टेज, म्हणजे 33 kV जे व्होल्टेज आहे डायरेक्टली आपण मीटरने मेजर करू शकतो का? नाही. ठीक आहे. दॅट्स वाय वी आर युझिंग PT, दॅट इज पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यूज करायचा. विथ द हेल्प ऑफ दॅट PT यू कॅन मेजर द हाय व्होल्टेज, दॅट इज 33 kV ला स्टेप डाऊन केलं त्या
किंवा मेजरेबल व्हॅल्यू पर्यंत दॅट विल स्टेप डाऊन. ठीक आहे. देन इकडे तुमचं आयसोलेटर आहे. देन आयसोलेटरचं फंक्शन तुम्हाला सांगितलं. मेंटेनन्स किंवा एखादा फॉल्ट कंडिशन आलं तर आपल्याला सर्किटला आयसोलेट करायचं आहे. दॅट्स वाय यू आर युझिंग आयसोलेटर, सर्किट ब्रेकर आणि अर्थिंग स्विचचं ऑपरेटिंग सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. ऑपरेटिंग सिक्वेन्स कसं ऑपरेट होणार आहे? स्टार्टिंगला तुमचं सर्किट ब्रेकर ऑपरेट होणार आहे, देन तुमचा आयसोलेटर ऑपरेट होणार आहे, देन तुमचा सर्किट ब्रेकर ओपन होत असताना. ठीक आहे. आणि क्लोज होत असताना याच्या अपोजिट. ठीक आहे. क्लोज होत असताना याच्या अपोजिट अर्थिंग स्विच ऑन करा, आयसोलेटर ऑन करा, देन सर्किट ब्रेकर ऑन करा. ठीक आहे. ओपन होत असताना सर्किट ब्रेकर, आयसोलेटर अँड अर्थिंग स्विच. ठीक आहे. देन इथे आपला सीटी आहे. ठीक आहे. सीटी इट इज अ मेजरिंग सीटी दॅट विल मेजर द हाय करंट. ठीक आहे. जो काही करंट असणार आहे 1000 एम्पियर मध्ये, जो काही लार्ज करंट असणार दॅट विल मेजर विथ द हेल्प ऑफ दॅट सीटी. ठीक आहे. दोन टाईपचे सीटी असतात, एक प्रोटेक्टिंग सीटी आणि एक मेजरिंग सीटी. ठीक आहे. इथे तुमचा 33 kV चा ऑइल सर्किट ब्रेकर आहे. ठीक आहे. दॅट विल प्रोटेक्ट युअर सर्किट इन ॲबनॉर्मल एज वेल एज नॉर्मल कंडिशन. ठीक आहे. नॉर्मल कंडिशनला कसं आपलं मेंटेनन्स काढायचं झालं किंवा मेंटेनन्स साठी आपण सर्किट ब्रेकर ओपन करतो. ॲबनॉर्मल कंडिशन म्हणजे काय? एखाद्या लाईन मध्ये फॉल्ट झाला तर फॉल्ट झाल्यानंतर दॅट सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट विल ओपन. ठीक आहे. आणि या सर्किट ब्रेकरच्या दोन्ही साईडला आयसोलेटर्स असतात. ठीक आहे. देन थ्रू दॅट आयसोलेटर इथे तुमचा सप्लाय इथपर्यंत बसबार पर्यंत आलेला आहे. ठीक आहे. ही 33 kV ची बसबार आहे. ठीक आहे. इथपर्यंत या सर्किट ब्रेकर पर्यंत सेक्शन 1 आहे. आता सेक्शन 1 लेफ्ट साइडला जो आहे तो सेक्शन 1 आहे. ठीक आहे. देन सेक्शन 1 आणि 2 तुमच्या सर्किट ब्रेकर आणि आयसोलेटरने आयसोलेट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल इथे आयसोलेटर आहे, इथे सीटी आहे, इथे सर्किट ब्रेकर आणि पुन्हा आयसोलेटर आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा जर एक सेक्शन बंद झाला, फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर हा T1 आहे, T1 बंद झाला किंवा T1 चा मेंटेनन्स निघाला तर जो काही लोड आहे, ठीक आहे, इकडनं एक इनकमिंग लाईन आहे, जो काही लोड आहे आउटगोइंग 11 kV चा, तो 50% लोड ऍटलीस्ट हा सेकंड ट्रान्सफॉर्मर किंवा 100% यू कॅन से दॅट सेकंड ट्रान्सफॉर्मर कॅन सस्टेन. म्हणजे याला सेक्शन केले, 2 सेक्शन केलेले आहेत. जर सिंगल ट्रान्सफॉर्मर यूज केलं किंवा सिंगल सेक्शन यूज केलं त्याचा डिसएडव्हान्टेज असा आहे की ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स निघाला किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये फॉल्ट झाला तर तुमचा टोटली लोड काय होतो? डिस्कनेक्ट होतो किंवा टोटल लोड आपल्याला शेड करावा लागतो, बंद करावा लागतो. ठीक आहे. देन इकडनं सप्लाय आला बसबार पर्यंत. ठीक आहे. देन बसबार पासून पुन्हा इकडे आउटगोइंगला सप्लाय जाणार आहे. पुन्हा इथे आयसोलेटर आहे, सर्किट ब्रेकर, सीटी. ठीक आहे. दॅट विल आयसोलेट करण्यासाठी आहे. फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स काढायचं आहे, दॅट सर्किट ब्रेकर विल ऑपरेट. ठीक आहे. देन युअर आयसोलेटर विल ऑपरेट, देन युअर अर्थिंग स्विच विल ऑपरेट. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा 33/11 kV चा ट्रान्सफॉर्मर आहे, 33/11 चा ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे ही प्रायमरी वाइंडिंग आहे 33 kV. इथे तुम्हाला तुमचा बसबार कडनं सप्लाय जो आलेला आहे 33 kV इथे प्रायमरी HV वाइंडिंगला कनेक्ट केलेला आहे. ही तुमची LV वाइंडिंग आहे विच इज आउटगोइंग. ठीक आहे. आउटगोइंग सप्लाय आहे 11 kV चा. आणि इथे आपला लाइटनिंग अरेस्टर आहे, दॅट इज त्याचं एक टर्मिनल अर्थ केलेलं आहे. आपण टाइप्स पाहिले, व्हेरियस टाइप्स आहेत लाइटनिंग अरेस्टरचे. ठीक आहे. So lightning arrestor that will ground your voltage surges. ठीक आहे. जे voltage surges असतात that will ground it. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? इज इट क्लिअर? सो हा झाला फर्स्ट सेक्शन. देन सेकंड सेक्शन आयसोलेट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ सर्किट ब्रेकर अँड आयसोलेटर. ठीक आहे. हा सेकंड सेक्शन इकडे तुम्ही बघू शकता, बस सेक्शन नंबर 2. ही बस बार आहे, त्याचा दुसरा सेक्शन आहे. सेम याच्यामध्ये सेकंड सेक्शनला जी इनकमिंग आलेली आहे इकडनं खाली बघू शकता, इनकमिंग लाईन आहे. ठीक आहे. 33 kV ची इनकमिंग सप्लाय आलेला आहे. सेम त्याला अर्थिंग स्विच आहे, हा तुमचा अर्थिंग स्विच आहे. देन इथे तुमचा PT कनेक्ट केलेला आहे इन ऑर्डर टू मेजर दॅट हाय व्होल्टेज. ठीक आहे. हाय व्होल्टेज मेजर करण्यासाठी. देन इकडे तुमचा आयसोलेटर आहे. ठीक आहे. अगेन CT, देन सर्किट ब्रेकर, आयसोलेटर अँड डायरेक्टली दॅट सप्लाय इज कनेक्टेड टू द बसबार. ठीक आहे. या बसबार पर्यंत 33 kV ची बसबार आहे, 33 kV सप्लाय आलेला आहे. देन या पॉइंट मधून घेतलेला इकडे आउटगोइंगला सप्लाय, इथे आयसोलेटर आहे, देन सर्किट ब्रेकर, देन युअर CT, देन डायरेक्टली कनेक्टेड टू युअर HV वाइंडिंग ऑफ 33/11 kV ट्रान्सफॉर्मर. हा 33 सेम, दोन्ही सेक्शन सेम आहेत,
ठीक आहे. 33/11 kV ट्रान्सफॉर्मर आहे. आउट गोईंग जे असणार आहे तुमचं 11 kV असणार आहे. आणि इथे आपला एक लाइटनिंग अरेस्टर कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. LA. आता दोन सेक्शन काय केलेत परत एकदा सांगतो. जर एक सेक्शन फेल झाला म्हणजे काय, सपोज हा ट्रान्सफॉर्मर T1 आहे, दॅट विल फेल, किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये फॉल्ट झाला, ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स निघाला, तर हा सेक्शन काय केला जातो, हे जे आयसोलेटर आहेत सेक्शनिंगचे, हे जे पहिले जे आयसोलेटर मधले, दॅट आयसोलेटर विल ओपन, हे आयसोलेटर ओपन केले जातात. ठीक आहे. अगोदर तुमचं ट्रान्सफॉर्मरचं मेंटेनन्स काढायचं म्हणजे हे जे लाईन मधले, ठीक आहे, त्याच्या लाईन मधले आयसोलेटर ओपन केले जातात. ठीक आहे. देन हे तुमच्या सेक्शनिंगचे आयसोलेटर ओपन केले जातात, जेणेकरून तुमचा बस सेक्शन 1 आणि सेक्शन 2 हे तुमचे एकमेकांपासून आयसोलेट होतील, आणि जे काही तुमचा लोड आहे तो सेकंड सेक्शन करून सस्टेन केला जातो. म्हणजे काय, इकडनं 33 kV इनकमिंग आहे आणि जो लोड कनेक्ट केलेला आहे तो या सेकंड ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे सेक्शनिंगचा, म्हणजे दोन सेक्शन करण्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. आपल्याला रिलायबिलिटी मेंटेन राहते, दॅट मीन्स कंटिन्युटी ऑफ द सप्लाय कॅन बी मेंटेन. ठीक आहे. पॉवर सप्लायची आपण रिलायबिलिटी मेंटेन करू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना? ठीक आहे. मेंटेनन्स मध्ये मेंटेनन्स ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन, इन दॅट केस इथे बघू शकता, वन बाय वन आपण स्टडी करूया. मेजर ब्रेकडाउन ऑफ ट्रान्समिशन लाईन कॅन बी प्रिव्हेंटेड और डॅमेज कॅन बी मिनिमाइज बाय वेल डिफाइंड रुटीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे. जो काय मेजर डॅमेज आहे, ठीक आहे, जो आपण मेजर डॅमेज अवॉइड करू शकतो बाय युझिंग रुटीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. देन मेंटेनन्स इन्स्पेक्शन. ठीक आहे. then timely repair inspection should not be confirmed to transmission line. It should be proper, also cover surrounding. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की जे आपण रुटीन मेंटेनन्स किंवा रुटीन चेकअप केलं नाही, ठीक आहे, ट्रान्समिशन लाईनचं रुटीन इन्स्पेक्शन केलं नाही, तर जसं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला 3 ब्रांचेस आहेत. ठीक आहे. 6 महिने जर तुम्ही इन्स्पेक्शन केलं नाही तर त्या 3 ब्रांचेस तुमच्या ट्रान्समिशन लाईन वरती पडू शकतात किंवा टच होऊ शकतात, जेणेकरून तुमचं जे सिव्हिअर डॅमेज आहे, सिव्हिअर डॅमेज किंवा सिव्हिअर फॉल्ट आहे तुमचा, ट्रिपल लाईन फॉल्ट. ठीक आहे. तिन्ही लाईन एकमेकांना टच होणे, विच इज नथिंग बट युअर ट्रिपल लाईन फॉल्ट, विच इज अ सिव्हिअर फॉल्ट. ठीक आहे. तो सगळ्यात सिव्हिअर फॉल्ट आहे, त्याने तुमच्या सगळ्यात जास्त जे लॉसेस होतात विथ द हेल्प ऑफ दॅट ट्रिपल लाईन फॉल्ट. त्यामुळे तुमचा जास्त डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला टाइम टू टाइम इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय कव्हर झालं पाहिजे, विच शुड कव्हर, त्याच्यामध्ये बघू शकता सराउंडिंग्स म्हणजे काय, ट्रान्समिशन लाईनच्या आजूबाजूला काय आहेत, कोणते एलिमेंट आहेत, टावर्स आहेत का नाही, किंवा मोठमोठे झाडं आहेत की नाही, ते इन्स्पेक्शन, हे छोट्या छोट्या गोष्टी सगळं लक्ष देणं गरजेचं आहे. त्या छोट्या गोष्टींमुळेच तुमचे जे मोठे जे फॉल्ट होतात किंवा मोठा डॅमेज होण्यापासून वाचू शकतो, जेणेकरून तुमची रिलायबिलिटी मेंटेन राहू शकते. ठीक आहे. रिलायबिलिटी म्हणजे काय, जर एखादा फॉल्ट झाला ट्रान्समिशन लाईन वरती, एखाद्या झाडाची फांदी पडली, ब्रांच पडली, तर तुमचा रिलायबिलिटी म्हणजे कंटिन्युटी ऑफ सप्लाय राहणार आहे का नाही, तुम्हाला ते मेंटेनन्स साठी किंवा जे पुन्हा जे डॅमेज रिकवर करण्यासाठी त्याला काहीतरी वेळ लागणार आहे, 15 दिवस 8 दिवस. दॅट मीन्स युअर रिलायबिलिटी गेट डिस्टर्ब. ठीक आहे. तुमची रिलायबिलिटी, ट्रान्समिशन लाईनची रिलायबिलिटी डिस्टर्ब होते किंवा कंटिन्युटी डिस्टर्ब होते. दॅट्स वाय यू हॅव टू पिरियडिकली इन्स्पेक्ट द ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनला आपल्याला पिरियडिकली किंवा जे काही तुमचं इन्स्पेक्शन ठरवून दिलेलं आहे, टाइम ठरवून दिलेला आहे, त्याला इन्स्पेक्ट करणं गरजेचं आहे. आता मेंटेनन्स ऑपरेशन. ठीक आहे. आता एखाद्या वेळेस मेंटेनन्स निघाला तर मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमचे इन्सुलेटर असतात. ठीक आहे. इन्सुलेटर क्लिनिंग आलं, इन्सुलेटर क्लिनिंग जर केलं नाही तर इन्सुलेटरला काय होतात, क्रॅक्स जातात, क्रॅक गेल्यानंतर फर्दर डॅमेज होऊ शकतो. जर पिरियडिकली तुम्ही इन्सुलेटर चेक केला नाही, ठीक आहे, इन्सुलेटर मध्ये ते डस्ट पार्टिकल वगैरे जमा होऊन त्याच्यावरती क्रॅक जाऊ शकतात. दॅट्स वाय यू हॅव टू चेक पिरियडिकली युअर इन्सुलेटर. इन्सुलेटर चेक करणं गरजेचं आहे. जर चेक केलं नाही तर
फर्दर डॅमेज होऊ शकतो. दॅट मीन्स ॲबनॉर्मल कंडिशन येऊ शकते. ॲबनॉर्मल कंडिशन म्हणजे काय, फॉल्ट होऊ शकतो, लाईन टू लाईन फॉल्ट होऊ शकतो, लाईन टू ग्राउंड फॉल्ट होऊ शकतो. दॅट शुड यू हॅव टू कन्सिडर. हे तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे तुमच्या मेंटेनन्स करताना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना? खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ड्युरिंग रुटीन पेट्रोलिंग, परत एकदा सांगतो, ड्युरिंग रुटीन पेट्रोलिंग ऑल द ऑब्झर्वेशन्स मे फॉल्ट आयडेंटिफाईड. म्हणजे जो काही फॉल्ट झालेला आहे, ठीक आहे, रुटीन पेट्रोलिंग करत असताना जो फॉल्ट झालेला आहे, कोणत्या टाईपचा फॉल्ट झालेला आहे, ठीक आहे, कशामुळे फॉल्ट झालाय, रिझन्स काय आहेत त्याचे, ते आयडेंटिफाय करायचे. जो रुटीन पेट्रोलिंग करणारा पर्सन आहे तो आयडेंटिफाय करणार आहे. देन जे काही करेक्टिव्ह मेजर्स घ्यायचे, म्हणजे तो फॉल्ट रिमूव्ह करण्यासाठी किंवा फॉल्ट क्लिअर करण्यासाठी जे काही करेक्टिव्ह मेजर्स किंवा करेक्टिव्ह ऍक्शन्स घ्यायची आहेत, दॅट शुड बी रेकॉर्डेड इन अ डिटेल. ठीक आहे, ते सगळं रेकॉर्ड करायचं डिटेल मध्ये. सिन्स डॉक्युमेंटेशन, ठीक आहे, डॉक्युमेंटेशनची गरज काय आहे, जर फ्युचर मेंटेनन्स निघाला, ठीक आहे, एखादा फ्युचर मेंटेनन्स निघाला किंवा फ्युचर मध्ये सेम टाईपचा फॉल्ट आला, फॉर एक्झाम्पल जसं सांगितलं तुम्हाला, आज 21 तारखेला 3 वाजता एक फॉल्ट आला, तो फॉल्ट रेकॉर्ड करून ठेवला, या टाईपचा फॉल्ट होता, तो कशामुळे आला त्याचं रिझन घेतलं, प्रिव्हेंटिव्ह जे ऍक्शन आहे, करेक्शन मेथड्स आहेत ते आपण लिहून ठेवल्या, या मेथडने आपण फॉल्ट क्लिअर करू शकतो. तो जर फॉल्ट 2-3 महिन्यानंतर आला सेम टाईपचा फॉल्ट, तर तुम्ही जो डॉक्युमेंटेशन आहे ते रेफर करू शकता. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन रेफर केल्यानंतर, ठीक आहे, डॉक्युमेंटेशन रेफर केलं म्हणजे त्या टाईपचा फॉल्ट कोणत्या मेथडने आपण रिमूव्ह केलेला आहे किंवा क्लिअर केलेला आहे. दॅट डॉक्युमेंटेशन शुड बी इफेक्टिव्ह. ठीक आहे, फॉर फ्युचर मेंटेनन्स. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना?